दिलेला आहे की प्रत्येकाला आपल्या आपल्या श्रमाप्रमाणे आपल्या आपल्या विश्वासाप्रमाणे देव प्रतिफळ देतो. प्रेज गॉड म्हणा. देव प्रत्येकाला त्या आपापल्या श्रमाप्रमाणे म्हणा प्रतिफळ देतो परमेश्वर. आणि म्हणून फक्त प्रत्येकाला देव एक प्रकारे योग्यतेप्रमाणे देत असतो वाटून. मला शेजारच्याला देव वाटून देत असतो योग्यतेप्रमाणे. हालेलुया म्हणा. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला निर्णय करायचा आहे की मला देवाबरोबर देवाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासू राहायचं देवाबरोबर. प्रेज लॉर्ड. मला शेजारच्याला निर्णय करा. निर्णय करा. वचन द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये मी देवाबरोबर विश्वासू राहील. प्रेज लॉर्ड. मला कोणाबरोबर विश्वासू राहील? देवाबरोबर. हालेलुया. आणि म्हणून जे देवाचे सेवक आहेत आपण पाहिलं की कोणी लावणार आहे, कोणी पाणी घालणार आहे, पण वाढवणारा कोण आहे? देव आहे. मग आज देवाने प्रत्येकाला जसं वाटून दिले त्याप्रमाणे ते आहे. आमेन. आणि म्हणून मत्तेच्या ग्रंथामध्ये आपण पहिली गोष्ट जाऊया 25वा अध्याय आणि 14 वचनापासून एक दाखला प्रभूने सांगितला, दृष्टांत प्रभूने सांगितला. आणि त्या दृष्टांतामध्ये त्या मालकाने काही नाव वाटून दिलेला आहे. काय भाग वाचूया आपण 14 वचनापासून पुढे. कारण ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली. त्याच्यावर आपली मालमत्ता काय केली? सोपवून दिली. प्रेज गॉड. पुढे काय म्हटलंय? एकाला त्याने 5,000 रुपये. एकाला त्याने किती दिले? म्हणा 5,000 दिले. एकाला 5,000 दिले. एकाला 2,000 दिले. एकाला 1,000 दिले. असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले. प्रेज लॉर्ड. म्हणा. बोला हालेलुया. बघा, एकाला 5,000 दिले, एकाला 2,000 दिले, एकाला 1,000 दिले. म्हणजे ज्याच्या त्याच्याप्रमाणे परमेश्वर नाही का देव पण प्रत्येकाला काही ना काही वाटून देतो, वरदान देतो, टॅलेंट देतो. जे नाही ती परमेश्वर देत असतो. प्रेज गॉड. म्हणा. म्हणून आम्हाला पण या दृष्टांताने हे समजतं की आम्हाला पण देवाने प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. प्रेज गॉड. म्हणा. देवाने प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. सुरुवात करतो परमेश्वर देण्याची. स्टेप असते परमेश्वर देव देण्याची. मग ज्यावेळेस देव देतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये देव हे मी बघतो की आम्हाला देवाने जे दिलंय त्यामध्ये आम्ही विश्वासू आहे का? प्रेज लॉर्ड. म्हणा. जो समय, जो वेळ, जे काही गोष्टी आम्ही घालवत आहोत त्यामध्ये देव बघत असतो. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बघत असतो की जे देवाने दिले त्यामध्ये आम्ही देवासंगती आणि त्या दिलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामाणिक आणि विश्वासाने आहोत का? प्रेज लॉर्ड. म्हणा. हालेलुया. म्हणा. मग पुढे काय झालं बघा. वाचा. ज्याला 5,000 मिळाले होते. ज्याला किती मिळाले होते? 5,000 मिळाले होते. त्याने लगेचच जाऊन त्यावर व्यापार केला. त्याने लगेचच जाऊन न थांबता लगेच तो जाऊन त्याने 5,000 बरोबर जाऊन 5,000 लावले. विश्वासू प्रमाणे त्याने त्याच्यावर मिळवले आणि आणखीन 5 मिळवले. किती मिळवले? वाढवलं. 5 वरनं अजून वाढवलं आणि 5 वरनं अजून 5 वाढवले. प्रेज लॉर्ड. पुढे तसेच ज्याला 2,000 मिळाले होते. ज्याला 2,000 मिळाले होते त्याने आणखी 2,000 मिळवले. त्याने पण आणखी इकडं तिकडं जाऊन काय करून त्याने 2,000 वर अजून 2,000 मिळवले. म्हणजे तो पण एक विश्वासू रीतीने काम करत राहिला. प्रेज लॉर्ड. 1,000 वाल्याने काय केलं? परंतु ज्याला 1,000 मिळाले होते. ज्याला 1,000 मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली. त्याने जाऊन लपवून ठेवले. काय केलं त्याने? जे आहे त्यावर तो विश्वासू न राहता तो लपवून ठेवलं. त्यांनी काय केलं? त्यांनी लपवून ठेवलं. आता मला सांगायचं तुम्हाला की जे आहे आपल्याला दिलंय त्याकडे आम्ही लक्ष द्यायचंय, त्यामध्ये आम्हाला विश्वास राहायचा आहे. आम्ही मला जे आम्हाला नाही दिलं, जे दुसऱ्याला दिलं, दुसऱ्याकडे बघत बसण्यापेक्षा त्याला किती दिलं, त्याला किती दिलं असं करत बसण्यापेक्षा जे तुम्हाला दिले ते त्याकडे बघा, त्याच्यामध्ये विश्वास राहा, मग देव परत वाढवू शकतो. लक्षात घ्या. म्हणा आमेन. देव वाढवू शकतो. प्रेज गॉड.
देव वाढवतो. आमेन म्हणा. समजा तुम्हाला देवाने प्रार्थनेचं दान दिले, देवाने तुम्हाला जे ना काही वरदान दिले, त्याचं काम करण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी, आणि प्रतिफळ तर मी मग म्हटलेलं आहे की मजुरी कुणाकडे मिळेल, पगार कुणाकडून मिळेल, म्हणजे मजुरी त्याचं प्रतिफळ कुणाकडे मिळेल. प्रेज लॉर्ड म्हणा. सगळ्यांना हात उंच करून म्हणा हालेलुया. मजुरी देवाकडून मिळते. आमेन म्हणा. आणि मग या ठिकाणी मग हिशोब घेण्याची वेळ आली. काय रे हिशोब? मग 5,000 काय केलं? मी आणखी 5,000 स्वामी मिळवलं. तो म्हणाला शब्बास, भल्या विश्वासू दासा. कसा दासा? शब्बास, चांगला दासा. तू छोडक्या गोष्टीमध्ये काय राहिला? विश्वासू राहिला. बघा तिथं वाचा पुढे काय म्हणलं. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला. बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. त्याच्यापासून काय घेऊ लागला? शेजारच्याला म्हणा देव हिशोब घेत असतो. मला देव हिशोब घेत असतो. देव विचारतो, तुला मी एवढं दिलं, चला आता हिशोब दे. प्रेज लॉर्ड म्हणा. तुला मी एवढं दिलं, 5,000 दिले. किती दिले तुला? मला हिशोब दे. आता काय केलं त्याचं? मला हालेलुया. देव तुम्हाला जे देतोय ना, तिथं नोंद होती. लक्षात घ्या. जे तुम्हाला देव देतोय रोज तुमच्या कामात, व्यवसायात, जे काय. प्रेज लॉर्ड. मग जे तुम्हाला एखाद्याला 1,000 देण्याच्या कॅटेगरी तुम्ही मध्ये आहात का? 2,000 देण्याच्या याच्यामध्ये आहात का? 5,000. 5,000 तर चांगला विश्वास आहे. आमेन. 2,000 वाला तर काय आहे? चांगला विश्वास आहे. जर तुम्हाला आता जे दिले त्याच्यामध्ये जर तुम्ही समाधान नाही, विश्वास नाही, मग पुढील गोष्टी कसं देऊ तुम्हाला देणार? हालेलुया म्हणा. तुम्ही आता विश्वास नाहीये. प्रेज गॉड. आता हिशोब घेताना 5,000 वाला म्हणला, तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते पण 26 वचन, तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळाले आहेत. त्याला त्याच्या धनीने म्हटले, शब्बास भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टी विश्वास राहिलास, मी तुझी पुष्कळावर निवडणूक करेन. आमेन. काय त्याला प्रतिफळ मिळालं? आता तू या गोष्टीत विश्वास राहिला, आता तुला पुष्कळावर मी तुला नियमत आहे ना. म्हणजे 5 दिले, पण आता तुला अजून 5 तुला देत आहे. म्हणजे ह्या सामर्थ्यामध्ये चालतोय. म्हणजे सेवेच्या दृष्टीकोन बघायला गेलं तर ह्या मंडळी तुम्ही या गोष्टीमध्ये विश्वास आहात, तर देव म्हणेल या मंडळीला आता अजून पुष्कळ गोष्टीमध्ये वाढवायचं आहे. या मंडळीमध्ये अजून सामर्थ्य वाढवायचं आहे. या मंडळीमध्ये अजून वरदान वाढवेल परमेश्वर. का? मंडळी पहिल्यांदा जर विश्वास आहे का बघतो परमेश्वर. म्हणा आमेन. हालेलुया म्हणा. थोडक्या गोष्टीमध्ये, छोट्या गोष्टीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये परमेश्वर एकच बघतो, विश्वास योग्य. आमेन म्हणता का? मग पुढे काय म्हटले बघा. 2,000 काय म्हटलं? तेच म्हटलं. आणि मग पुढे काय झालं माहितीये? 1,000 वाल्याने काय केलं बघा. 24 वचन. 1,000 वाले 24 वचन. नंतर ज्याला 1,000 मिळाले होते, नंतर ज्याला 1,000 मिळाले होते, तोही म्हणाला, हा मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात. तुम्ही पेरले नाही, हा तेथे कापणी करता, हा व जेथे पसरून ठेवले नाही, हा तेथून गोळा करता. हा पुढे म्हणून मी भ्यालो, व तुमचे 1,000 रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते. आणि लपवून ठेवले होते. पुढे पहा, ते तुमचे तुम्हाला मिळाले आहे. पहा, ते तुमचं तुम्हाला काय केलेलं आहे? जे दिले तेच तुमचं तुम्हाला मिळाले म्हणते. म्हणजे लपवून ठेवलं पाहिजे. लपवून नका ठेवू. प्रेज गॉड म्हणा. जे देवाने दिले ते दाखवा, त्याच्याद्वारे देवाचा गौरव करा. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. लपवून ठेवून काय फायदा आहे? फायदा आहे लपवून ठेवून? जे देवाने मला टॅलेंट दिले ते टॅलेंट लपवून नका ठेवू. काय म्हणतात? सर्वच येते म्हणून नाही सांगायचं, प्रॉब्लेम होतो. हालेलुया. ही स्त्री ती का करायला नाही म्हणायचं. ही स्त्री ती म्हटलं आणि ही स्त्री मारावं लागतं. चपाती येतात का? नाही म्हणतात पहिल्यांदा. हालेलुया. एखादं कुठलं काम करायचं का सांगितलं किंवा पास्टर काय कोणाला हे येते का? कुठे गेले, कुठे गेले? गायब झाले, लपली. काय झाले ते?
लपून राहतात. कुठलं काम करायचं म्हटलं, कुठलं काय करायचं म्हटलं तर काय करतात, लपून. म्हणजे आपलं टॅलेंट, आपलं देवाने दिलेली योग्यता, देवाने दिलेलं जे काय ते लपवून ठेवतात, वापर करत नाही. म्हणजे असं आहे, आंब्यात झाड लावले, फळ आले का चाळीत बांधायची. काय बांधायची? फळ आले, झाडाला फळ आले का काय बांधतात, जाळी बिळी सगळं लपवून ठेवतात. फळ कोणी काढून घेऊ, फळ देणार ती फळच आहे. मला की आम्ही बोला की प्रेज लॉर्ड. मग त्याला काय म्हणलं बघा ते 26 वचनामध्ये, तेव्हा त्याच्या धान्याने त्याला उत्तर दिले, हा? अरे दुष्ट व आळशी दासा. बघा लपवून ठेवणार कसं आहे, दुष्ट आणि आळशी. काय दुष्ट आणि मला शेजारच्याला, आळशी काय कामाचा नाही म्हणा, आळशी काय कामाचा नाही. हालेलुया. 7 वाजले, 8 वाजले, प्रार्थना केली का? आळशी. कामाला उठायचंय, काम करायचं म्हणलं, हालेलुया म्हणा. म्हणा ज्याला देव देतो, सुरुवातीला देव देतो, एक नोकरी देतो, 10,000ची म्हणा, 20,000ची म्हणा, आणि त्याला जे देवाने दिले त्याच्या योग्यतेप्रमाणे ती नोकरी भेटलेली आहे. पण जर त्या नोकरीमध्ये तो विश्वासू नसेल, आळशी बसून घरात नुसतं बसत असेल, आळस प्रत्येक गोष्टीमध्ये करत असेल, उत्साही नाही, विश्वासू नाही, बढती कसं मिळेल, वाढ कशी मिळणार, वाढणार कसं? तिथला बॉस सुद्धा म्हणणार, या असल्या आळशाला वाढवण्यापेक्षा दुसऱ्याला चांगला करणाऱ्याला तो काय करेल, बॉस त्याला पुढे घे. प्रेज लॉर्ड म्हणा, म्हणा हालेलुया. आळशी माणसं कामाची नाही देवाच्या. म्हणा आळशी माणसं कामा नाही, कामाचे नाहीत, घरातले बी नाहीत, बाहेरचे बी नाहीत, कंपनीत बी नाहीत, आणि कुठंच नाहीत. प्रेज लॉर्ड म्हणता का? म्हणा आळशी बहिणी कामाच्या नाहीत. काय कामाची नाही भयानक आळशी बहिणी? प्रार्थना करायला आळस, कशाला आळस? उपवास करायला, पाठ झोपायला तयार आहे. मला की हालेलुया. बोला की प्रेज लॉर्ड. मला आळशाचं कामच नाही. आळशाला परमेश्वर कसं काय करेल? जो एकदम तत्पर आहे, जो विश्वासू आहे, त्यालाच परमेश्वर उठवतो, त्यालाच परमेश्वर उंच घेऊन जातो. लक्षात घ्या, त्यालाच परमेश्वर वाढवतो. आमेन म्हणता का? त्यालाच परमेश्वर वाढवतो. हजारवाल्याला म्हणाला, अरे दुष्ट आळशी दासा, जेथे पेरलं नाही तिथे कापतो मी. जेथे पेरलं नाही तो काय म्हणतो? कापतो. पसरून ठेवले नाही तिथे गोळा करतो. तुला ठाऊक होते तर माझे द्रव्य सावकाराकडे ठेवायचे होते, कुठं तर तो खर्च करायचा होता, मी वसूल केला असतं. म्हणा की आमेन. मी वसूल केला असतं. म्हणा हालेलुया. खर्च करायला शिकलं पाहिजे देवाच्या राज्यासाठी. नाही का, मी आपली मित्र मंडळी देवाच्या राज्यासाठी खर्च करत असतो. आपण काय करतो? खर्च. का? वसूल करणारा परमेश्वर आहे. नाही आलं तर देव त्याचं प्रतिफळ देणारा देव आहे. आमेन म्हणा. बोला की हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या. मग पुढे काय झालं? 28 मध्ये तर ते 1000 रुपये त्याच्यापासून घ्या म्हणाला. तो त्याच्यापासून काय करा? ते 1000 रुपये घ्या, आणि ज्याच्याकडे 10,000 आहेत त्याला अजून द्या. त्याच्याकडे आहे त्याला अजून द्या. तो आळशी आळस करून बसला नाही. 5,000 त्यांनी 5,000 मिळवले, म्हणजे 10,000 आहे त्याच्याकडं. आता हे 1000 पण त्याच्याकडून घ्या आणि त्याला देऊन टाका, कारण तो जास्त विश्वासू आहे. मला त्याला जास्त जो विश्वासू त्याला अजून परमेश्वर देतो, त्याला भरपूर देव देतो. आपण म्हणतो मला काहीच नाही, बरं त्यालाच जास्त भेटते, त्यालाच जास्त भेटते. त्यालाच का जास्त भेटतं? कारण तो विश्वासू आहे. मला हालेलुया. तो पहिलं गाणं गात होता, चांगलं गाणं गात होता. आता अजून जास्त गाणं गाताना तर आता गाणं गाता चांगली प्रार्थना बी करतो. का? गाणं जास्त विश्वासू गावं लागला. आता प्रार्थना पण चांगली विश्वासू करतोय. माझा प्रार्थना विश्वासू करतोय, देवाचं वचन पण चांगलं जास्त विश्वासू वाचतंय. म्हणजे देव एक एक पायरी विश्वासू बघून एक एक पायरी पुढे प्रमोशन देत असतो. मला की आम्ही मला प्रमोशन देव देत असतो.
हालेलुया म्हणा. वरदान देव देतो, पवित्र आत्म्याचे वरदान परमेश्वर देतो. आणि जर तुम्हाला एक वरदान भेटले, त्या वरदानात तुम्ही किती विश्वासात देव बघतो, मग दुसऱ्या वरदानामध्ये देव चालायला सुरू करतो. दुसऱ्या वरदानामध्ये पण तुम्ही 2 वरदानात विश्वासात, देव तिसऱ्या वरदानामध्ये चालवतो. तिसऱ्या वरदानात नाही तर विश्वासात, तर असंच देव वाढवत राहतो, वाढवत राहतो, वाढवत राहतो. आमेन म्हणता का? पण एकच वरदानात विश्वास नाही, मग ती आहे ती काढून घेतली जातात. त्याचे 1000 रुपये काय गेले? काढून घेतले. आणि कोणाजवळ त्याला दिले जाईल, कारण 19 वचन, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, आणि ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. प्रेज लॉर्ड. ऐकत आहेत, हात उंच करून म्हणा हालेलुया. जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जाईल. हालेलुया. जे आहे ते सुद्धा, एक दिले ते सुद्धा काढून ज्याला आहे त्याला अजून दिलं जाईल. समजते का? देणारा देव, वाढवणारा देव आहे. आणि मग देव बघतो की आम्ही या प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही विश्वासू आहे का. देवा तुम्हाला चांगला मोबाईल दिलाय, त्या मोबाईलवर तुम्ही किती विश्वास आहात हे देव बघतो. त्या मोबाईलवर तुम्ही किती सुवार्थ करता हे देव बघतो. तुम्हाला मोबाईल चांगला भारीतला मोबाईल देवाने दिला. यहोवा इरे त्याचं नाव आहे. यहोवा इरे काय त्याचं नाव आहे. मी तर हे विश्वास करतो की आपल्या जीवनामध्ये एक ना एक प्रत्येक वस्तू हे देवाकडून मिळते. आपल्याला कुठून मिळते? देवाकडून मिळते. पैसा, मोबाईल जे नाही ती परमेश्वराकडून मिळतं. आणि आपल्या लॉर्ड, पण त्या गोष्टीमध्ये आम्ही किती विश्वास असतो हे देव बघतो. म्हणा देव देतो, पण देव विश्वासपणा बघतो. किती माझ्या मोबाईलद्वारे देव माझं गौरव करते आहे, किती सुवार्थ सांगत आहे माझ्या मोबाईलद्वारे, किती मी वचन पाठवत आहे, किती मी आमंत्रित करत आहे परमेश्वराचं वचन पाठवून बघत असतो. प्रेज लॉर्ड. म्हणा सगळं म्हणा की हालेलुया. मला जे देवाने दिलेलं आहे, शेजारच्याला मला जे देवाने दिलेलं आहे, जे प्रभूने दिलेलं आहे त्याच्यात विश्वासू राहा. मला आमेन. एक रूम दिली त्याच्यात धन्यवाद द्या, विश्वासू राहा. 2 रूम दिल्यात देवाने त्याच्यात विश्वासू राहा. चांगलं विश्वासून स्वच्छ ठेवा रूम. काय ठेवा? मला शेजारचा 2 रूम देवा दिल्या, चांगलं विश्वासू राहा, स्वच्छ ठेवा, चांगलं ठेवा. आमेन. देवाला 2 रूम नीट ठेवत नाही, घाण ठेवते. तिसरी कशाला देऊ? काय बोलतात पास्टर? बरोबर बोलते. हालेलुया. 2 रूम नीट स्वच्छ ठेवत नाही. 2 रूम झाडू मारायला आळस आहे. मला आळशाचं काहीच काम नाही. इकडला ताण इकडं करता येत नाही आळशाला. आहे तर ताट खाटावर पाहिजे, आणि त्या खाटावर ताट सुद्धा उचलता येत नाही. घर करून 10 वाजता उठल्या जागेत जेवण पाहिजे. हालेलुया म्हणा. बोला हालेलुया. प्रेज लॉर्ड. कसं? मी तर म्हणतो स्त्रीने तर आळशी व्हायलाच नाही पाहिजे. बहीण जर 9-10ला उठू लागली, ते किचनचं कधी साफ व्हायचं किचन, आणि त्या घरात झाडू कधी व्हायचे, चूल कधी पेटायची, आणि खायचं कधी त्या घरच्या लोकांनी. ऑनलाईन काय टिक 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 टिक, अमेझॉन टिक टिक टिक, पिझ्झा कमी, टिक टिक टिक, वडापाव कमी, खावा. हालेलुया. धन्यवाद. खेड्यातले आपण तुम्हाला जर ऑनलाईनची सिस्टीम आली तर मग काय होईल मला घ्या. हालेलुया. आळस करायचं, आळस. चला भाजी नाही केली, स्वयंपाक नाही केला, चला ऑनलाईन दाल फ्राय, हे ते, आणि ते आणलेलं पाकिट सुद्धा नीट स्वच्छ करायला टाइम नाही, सगळं मळायला असतं घर. आणि देवा मला दे. देव म्हणून पहिले 2 रूम तुझ्या पहिले स्वच्छ चांगले कर. मला की हालेलुया.
त्यात विश्वासू नाहीये, त्यामध्ये तू विश्वासू नाहीये, दिलेल्या त्या गोष्टीमध्ये विश्वासू नाहीये, म्हणून त्याच्यामध्ये विश्वासू राहा. मी तुला मोठ्या गोष्टी देईन, मी तुला मोठ्या गोष्टीमध्ये वाढवून देईन. म्हणा हालेलुया. काय करतोय बाबा माझा बॉस, माझी ही अशी ओरडतोय तसं ओरडतो, त्या कामात सुद्धा इतकं विश्वासू राहा की जेणेकरून त्या साहेबाच्या मनात सुद्धा देव घालेल की नक्कीच ह्याच्याशिवाय पर्याय नाही, ह्यालाच दुसऱ्या मोठ्या पदावर द्यायला पाहिजे आपण. म्हणा हालेलुया. ह्यालाच आपण मोठं पद द्यायला पाहिजे, ह्यालाच आपण मोठी जबाबदारी द्यायला पाहिजे. जबाबदारी मोठ्या त्यांना मिळतात जे छोट्या जबाबदारीमध्ये सुद्धा विश्वास असतात. प्रेज लॉर्ड म्हणता का नाही? 5,000 अजून 5,000 त्याला का मिळाले? कारण तो 5,000 मध्ये विश्वास होता म्हणून त्याला 5,000 जास्त मिळाले. 2,000 वाल्याला 2,000 जास्त का मिळाले? कारण त्यांनी 2,000 मध्ये विश्वास होता. प्रेज लॉर्ड म्हणा. बोला हालेलुया. म्हणा की हालेलुया. आवाज येत नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. हा, ब्रदर लोकांनी म्हणा बायकोवर विश्वास राहा, बायकांनी म्हणा नवऱ्यावर विश्वास राहा. प्रेज लॉर्ड. कसं बोला? सगळ्या गोष्टी, आजचा जो विषय आहे सगळ्या बाबतीत विश्वास. आमेन. म्हणा शेजारच्याला दशमास देण्या बाबतीत विश्वास राहा. काय देण्यामध्ये? दशमास. 10वा भाग. किती? देव म्हणतो मी तुला 1,000 रुपये दिले, देव म्हणतो मी तुला 10,000 दिले, 10,000चा माझा 1,000 रुपये दशमास टाक इकडं. म्हणा देव मागतो, देव त्याचा देव मागतो. म्हणा देव त्याचा हिस्सा मागतो. कोण मागतं सांगा? बायबल. कोण बायबल मध्ये कोणी सांगतं? काय सांगतं बायबल? देव त्याचा हिस्सा मागतो आणि त्याचा हिस्सा काय आहे? 10वा भाग परमेश्वर मागतो. प्रेज लॉर्ड म्हणा. मग 10,000 रुपये माझे मी तुला दिले, कोण देतं? परमेश्वर. पैसा कोण देतं? परमेश्वर देते का नाही? पैसा परमेश्वर देतो. मग 10,000 देवाने तुम्हाला दिले, देव तुमच्याकडनं 10वा भागची मागणी करतो. 10वा भाग तुम्ही द्यावं ह्याच्याकडे बघत असतो. देव बघतो. 1,000 रुपये देतो, देव बघतो. 5-10,000 देतो, बघतो की 1,000 रुपये माझे दाशांत देतो का बघतो. आणि देव 1,00,000 पण देतो. काय देतोय? 1,00,000 पण देतो, बघतो देव. 10,000 रुपये 1,00,000चा 10,000 दशांश होतो, देतो का? मग देव काय करतो? 10,00,000 देतो. किती देतो? काय करतो? कधी द्यायचा? 1,000 मध्ये विश्वास राहा, 10,000 मध्ये विश्वास राहा, 1,00,000 मध्ये विश्वास राहा आणि 10,00,000 पण देव देणारा परमेश्वर आहे. बरं क्या आमेन. 10,00,000 पण देवाला देव द्यायला समर्थ आहे. मग 10,00,000 नंतर किती दशांश होतो? 1,00,000. किती? 1,00,000 आल्यानंतर मग देव नजर बघत असतो. देव हाताकडे बघत असतो. हितून जी हित बघत असतो. इथे धडकन कसं चालली बघतो. धडधड चालली का? येशूसाठी धडधड चालले बघतो. म्हणा हालेलुया. आपण नेहमी गाणे गातो, दिल की धडकन यीशु ही है, यीशु बिना मैं कुछ भी नहीं. दिल की धड़कन यीशु ही है, यीशु बिना मैं. कुठली धडकन आहे तुमची? यीशु की है ना. म्हणा दिल की धडकन यीशु ही है. म्हणजे 10,00,000 1,00,000 नाही का? 1,00,000 देतो तर 10,000 रुपये ना. आणि 10,00,000 देतो तेव्हा परमेश्वर किती असते देवाचे? ते 1,00,000. तेव्हा धडकन काय होती? थांबती का कमी होती का बल होती? प्रेज लॉर्ड बाबा. समजा तुम्हाला पुढच्या देवानी 10,00,000 दिली, तुमची धडकन काय होती? भाऊजी 1,00,000 काढल्यानंतर कशी धडकन होती? मला देव धडकन बघतो, देव हात बी बघतो. तर त्या हाताकडे बघता 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 तर हृदयाकडे जातो. तोच आनंद आहे का? तोच प्रेम आहे का? हे परमेश्वर बघत असतो. आमेन म्हणता का नाही? आमेन म्हणता का नाही? हालेलुया म्हणता का नाही? सगळं म्हणा हालेलुया, हालेलुया. कित्येक वेळा आम्ही आमचे आशीर्वाद गमावतो कारण ज्या जुन्यांना माहिती आहे वचन, पण जे नवीन आहे त्यांना मी सांगतोय की कित्येक वेळा आम्ही 100% समजा
1,00,000 रुपये मला देवात दिले तर ते 10,000 रुपये मी साईडला काढतो आणि 90,000वर काय असतात माहितीये की 90,000वर काय सेफ होतात आणि 10,000 रुपये इकडे जेव्हा भांडारावर टाकतो आम्ही तेव्हा 90,000वर सगळ्या स्वर्गाचा आशीर्वाद येतो त्या 90,000वर. म्हणा आमेन. मग त्या 90,000 परमेश्वराचे सगळे आशीर्वाद येतात. मग तुमच्या आशीर्वाद त्या 90,000 ते धान्य तुमच्या घरात येतं त्याच्यावर सुद्धा आशीर्वाद येतो. तेलाचा डबा तुम्ही आणता त्या तेला डब्यावर तुझा तुमचा देवाचा आशीर्वाद येतो. गॅस टाकीवर सगळा आशीर्वाद येतो. सगळ्या गोष्टीवर आशीर्वाद येतो देवाचा. पण ज्यावेळेस तुम्ही देवाचा हक्काचा दिवस काढत नाही, एक एक न्यूज तुम्ही ऐकता घराबद्दल, गॅस संपला, लवकर संपला, डाळ संपली, लवकर संपली, तेलाचा डबा संपला, संपलं संपलं संपलं, हे तुमच्या कानावर येणार. पण ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस विश्वास राहता, त्यावेळेस त्या धान्यावर, तेलावर, मिठावर, पिठावर आशीर्वाद राहिल्याशिवाय राहत नाही. मला की प्रेज लॉर्ड. त्याच्यावर आशीर्वाद राहिल्याशिवाय राहत नाही. मला की आमेन. आणि म्हणून बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जो व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वासू पाहिजे. मला की आमेन. प्रत्येक गोष्टीमध्ये काय पाहिजे? विश्वास पाहिजे. मला की 3 आणि 10 आणि 12 वचनामध्ये टिक मार्क करा ते वचन जे प्रत्येकाने पाहायचं आहे वचन. ते मला की 3:10 पासून ते पुढे वाचूया. सेनाधीश परमेश्वर म्हणतो माझ्या मंदिरात अन्न असावे, माझ्या मंदिरामध्ये अन्न असावे, म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा. म्हणा सगळा दशमास, म्हणा सगळा दशमास. म्हणजे मगाशी म्हटलं 10,000 दिले, 1,000 रुपये देण्यामध्ये विश्वास हो. 1,00,000 दिले, 10,000 देण्यामध्ये विश्वास आहे का बघतो परमेश्वर. तर कधी कधी मन होतं काय, नाही जरा 2,000 द्यावं, 5,000 द्यावं आणि बाकीचे ठेवून घ्यावं. देव बघतो विश्वासपणा. देव काय करतो? विश्वासपणा बघतो की तुम्हाला 1,00,000 रुपये देवाने दिले, देव बघतो. मग आपण मानवीरित्या कृती लावतो, मला ही गरज आहे, मला ते काम आहे, नाही आता मी 10,000 नाही देऊ शकत, मी 5,000 2,000 देते, आता 2,000 देतो आता मी. मग देव बघतो तिथं अविश्वासूपणा जाणला आला. तिथं जर विश्वासूपणा नसला तर तिथं देव तिथंच तुमची वाढ होत नाही, तिथंच तसंच चालू राहतं. प्रेज लॉर्ड. पण इथं सगळा दशमांश जर तुम्ही आणला मला की 3:10 प्रमाणे तर तुमच्यासाठी आकाशी कपाटे उघडले जातात. आमेन म्हणा. तुमच्यासाठी सगळ्या फायली सक्सेस होतात. तुमच्यासाठी सगळे दरवाजे उघडले जातात. आमेन म्हणा. तुमच्यासाठी सगळे दरवाजे उघडले जातात. बघा वाचा त्या ठिकाणी काय म्हटलंय, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढा आशीर्वाद तुम्हाला वर्षतो की नाही याविषयी माझी काय पहा, प्रचिती पहा. आमेन म्हणा. मग पुढे म्हणतो परमेश्वर, मी तुमची कुठली नासाडी होऊ देणार नाही. मी तुम्हाला तुम्ही जिथं राहता तिथं मी तुम्हाला धन्य करीन, तुमचे भांडार भरून काढीन, तुमचं सगळं भरून राहील. म्हणा की आमेन. जागा पुरणार नाही एवढा मी आशीर्वाद देईन. हालेलुया. एवढं सगळ्या गोष्टी मी करीन. मी देव परमेश्वर म्हणतो याकोबाला म्हणाला, मी 4 बाजून तुला वाढवीन. मी किती बाजून वाढवीन? उजवीकडे जाशील वाढ होशील तुझी, डावीकडे जाशील तुझी वाढ होईल, पुढे जाशील तुझी वाढ होईल, मागे जाशील तुझी वाढ होईल. 4 बाजून तुझा मी विस्तार करीन आणि तुला मी कधीच सोडणार नाही. जोपर्यंत तू परत या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत मी तुझं संरक्षण करीन, तुझं सहाय्य करीन. याकोबाला परमेश्वर म्हणाला. पण याकोबाने 28व्या अध्यायाच्या उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये एक नवस केला, एक निर्णय केला. म्हणाला, देवा मी आता चाललोय मामाच्या गावाकडं, मी जाऊन येईपर्यंत जे मला तू देशील त्या सगळ्याचा दशमांश मी तुझ्या इथं भांडारामध्ये, तुझ्या या विधीवर तिथं बेथेलला मी अर्पण करून टाकेन. निर्णय केला. प्रेज लॉर्ड. मला काय निर्णय केला की देव जे देईल, धान्य देईल, बकरी देईल, कोंबडी देईल, कोंबडीचं काय अंडा असेल, ज्याचं सगळं तेव्हा तुला मी तुझं काय करेल त्याच्यामध्ये विश्वास राहील. मला काय आमेन. बोला प्रेज लॉर्ड. बोला शेजारच्याला, प्रत्येक गोष्टीत विश्वासू राहा, प्रत्येक क्षेत्रामध्ये विश्वासू राहा. जर विश्वासू नाही तर प्रगती नाही. हालेलुया. मला तुम्हाला कुठं कधी कधी योसेफाप्रमाणे असा मोह होईल, योसेफाप्रमाणे असा प्रकारचा मोह येईल की तुम्हाला पाप करायला प्रवृत्त करेल शैतान. काय करायला प्रवृत्त करेल?
पाप योसेफापुढे पाप करायला प्रवृत्त झाला, पाप आलं त्याच्यापुढं, त्याला पाप करायला होत होती ती स्त्री. पण योसेफ म्हणला माझ्या देवावर मला विश्वास राहायचा आहे, मी देवाविरुद्ध पाप करणार नाही. मग त्यामुळे जेलमध्ये गेला, जेलमध्ये पण देवावर विश्वास राहिला. देवाने त्याला एक दिवस त्याच्यासाठी जीवनामध्ये आणला, त्याला देवाने पंतप्रधान बनवलंच. कशामुळं? कशामुळं? कुठेही त्यांनी कॉम्प्रोमाइज नाही केली, तिथं सगळीकडे विश्वास राहिला. मी तुम्हाला आज सांगतो, कुठेही तुम्ही काम करता, नोकरी करता, बिझनेस करता, शेती करता, काही करता, सगळ्या बाबतीत विश्वास राहा. खोटं पण सोडून द्या, हालेलुया, लबाडी पण सोडून द्या, आमेन. विश्वासू राहा. तुमचा व्यवसाय तुम्ही करत असाल तर व्यवसाय तुम्हाला वाढवेल परमेश्वर. तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये देव तुम्हाला वाढवेल, देव प्रमोशन देईल तुम्हाला नोकरीमध्ये, देव तुमच्या बिझनेसला वाढवेल. कारण तुमचा बिझनेस तुम्ही विश्वासू करताय, लबाडी करत नाही. आमेन म्हणा. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला विश्वासू राहायचा आहे. आमेन म्हणा. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, एखादा देव धनवान करतो, एखादा देव काय करतो? धनवान करतो. आणि धनवान केल्यानंतर त्याच्याकडे देव अपेक्षा करतो त्यांनी काय काय गोष्टी करायच्या असतात. जर तुम्ही धनवान होता, तुम्ही करोडपती व्हायचं म्हणता किंवा लाखो रुपये तुम्ही मागताय, देवा मला कर्जातून बाहेर काढ आणि मला कर्जातून बाहेर काढून मला अशा सर्व सुख संपन्नतेमध्ये ठेव. पण देव तुम्हाला ते पण करू शकतो. देव तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीची विपुलता देणारा देव आहे. मला की आमेन. म्हणून एक वचन काढा, पहिले क्रंती 9 अध्याय आणि 6-7 वचन कोणते काढा. एखादी पहिले क्रंती काढा, एखादी पहिले तिमोथी 6 अध्याय आणि 17-18, पहिले तिमोथी 6 अध्याय 17-18, पहिले क्रंती 9 अध्याय आणि एखादी 6 वचनापासून कोणतं एक जण वचन काढा, वाचा. काम धंदा केल्या वाचून. पहिले क्रंती कुठलं काढलं तुम्ही? 9:6. दुसरी क्रंती 9:6. कळले? हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो. बघा, मला हात वर करा, हात वर करा. जो हात राखून पेरतो, बोला की तोंडाने बोला. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. हालेलुया म्हणा. हा, पुढे. आणि जो सगळ हाताने पेरणी करतो तो त्याच मानाने कापणी करेल. आमेन म्हणा. पुढे. प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे. हा म्हणा, मनापासून विश्वासू पण राहील पाहिजे. कसं पाहिजे? बघा, मनापासून ठरवल्याप्रमाणे द्यायचं. मनापासून म्हणा की आमेन. मी तुम्हाला खरं सांगतोय, मनापासून असेल तर प्रभूची सेवा करायची, मनापासून असेल तर देवाचं कार्य करायचं, मनापासून असेल तर देणगी द्यायची, मनापासून असेल तर दशमास द्यायचा, मनापासून असेल तर चर्चला यायचं, मनापासून असेल तर देवासाठी जगायचं, नाहीतर नाही जगायचं. मनापासून असेल तर देवाला नाही पाहिजे कुठली गोष्ट. मला मनापासून असेल तर भाकरी करा, त्याचा नका करू भाकरी. हालेलुया म्हणा. मनापासून असेल तर काय करा? शरबत करा, पण मनापासून करा. लस्सी करा, पण कसं करा? चव लागेल करा. बरा की आमेन. हालेलुया. बोला की हालेलुया. मी नेहमी सांगतो, स्वयंपाक करताना पण धन्यवाद प्रार्थना करत करा, मनापासून करा. काम करताय कुठलं 10,000ची नोकरी, काय 10,000ची कुरकुर करत करू नका. करायचं तर मनापासून काम करा. स्वयंपाक करायचं तर मनापासून करा. आणि जास्तीत जास्त व्यर्थ बडबड करत बसण्यापेक्षा अन्य भाषा बोलत स्वयंपाक करा. मी 100% सांगतो, तो स्वयंपाक सगळ्यात ब्लेसेड स्वयंपाक असेल, आशीर्वादित स्वयंपाक तो असेल. हालेलुया म्हणा. पण जर फोनवर बडबड काय बडबड करून स्वयंपाक कराल, मी तुम्हाला सांगतो सगळ्यात खराब भाजी आणि सगळ्यात खराब स्वयंपाक ते असेल. पकडा हात शेजारचा, डोळ्यात डोळे घाला त्यांच्या.
अन्य भाषा बोलत प्रार्थना करत स्वयंपाक करा, सेवा करा धन्यवाद देत, चर्चला या धन्यवाद देत मनापासून. नाहीतर कसली बेकार भाजी करू नका, कोणाची निंदा करत भाजी करू नका. हालेलुया म्हणा. राग करू तर मुळीच करू नका. ती घरात रागाचाच आत्मा घाला, ती पोटात रागाचा आत्मा. बोला हालेलुया. कसला आत्मा? आणि मी येताना तर मुळीच राग आणि स्वयंपाक करू नका. ती रागाचा आत्मा आमच्यातून नको. मला ते हालेलुया. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. करायचं तर मनापासून करा. हालेलुया म्हणा. आणि चांगलं खाल्ल्यावर असं एकदम मस्त वाटू द्या. तर आमच्याकडे इथं स्फोट नको असला. हालेलुया म्हणा. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा हालेलुया. कारण आमच्यावर 7-8 लोक येतात, त्यातलं कुठलं कमी प्रार्थनेत असेल त्याच्या स्फोट होत ना. हालेलुया. इम्पार्टेशन भाकरीत नाही तिकडं. हालेलुया म्हणा. बोला की प्रेज लॉर्ड. कारण त्या भाकरीत थपा 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 तिथं गेलं ना तिथं. प्रेज लॉर्ड. समजते का तुम्हाला? काय जे आहे ती मनापासून करायचं. आमेन म्हणता का? दुःखित मनाने करायचं. हे असा हात गाळाकडे बनवू नका, आळस असलेला हात. आणि मन नसेल तर आणूच नका. प्रेज लॉर्ड म्हणा. मनापासून आनंद आहे, देवावर खरं प्रेम आहे, तर सगळ्या गोष्टी करा विश्वासाप्रमाणे. मला काय आमेन. विश्वासाप्रमाणे करा जे आहे ते. हालेलुया. गरिबांना देणगी द्या विश्वासाप्रमाणे, आनंदाने द्या. एखाद्याला कपडे द्या, कपडे आनंदाने द्या. एखाद्याला गिफ्ट द्यायचं, द्यायचं पण नका देऊ, आनंदाने द्या. परमेश्वर आशीर्वाद देईल तुम्हाला. आमेन म्हणा. हाच आपण पटपुढे वाचूया. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नका. शेजारच्याला म्हणतो, सगळ्याला म्हणतो, देणं भाग पडतं म्हणून देऊ नका. दुःखी मनाने देऊ नका. मनापासून आनंद असेल तर द्या. एक कोणी उसनं मागतं, मनापासून आनंद असेल तर द्या, नाहीतर नाही म्हणून सांगा. देऊन मागं बोलत बसू नका. प्रेज लॉर्ड म्हणा. आली होती, भाजी दिली, सारखीची ती भाजी दिली, सारखी दिली, मीठ मागती, कोथिंबीर मागती, दिली दिली दिली. द्यायचं असं तर मनापासून द्या, नाहीतर उगा बडबड करत देऊ नका. आलेल्या पटते का? सारखीची ती कोथिंबीर मागती, कोथिंबीर सारखंच मागच्या बसा. तसं नका बोल. दिलं तर मनाने द्या, नाहीतर नाही, आम्हाला तेवढीच आहे, नाही. येशूनी पण सांगितलं ना, होय तर होय, उगं द्यायचं म्हणून द्यायचं आणि महाग बडबड करत बसायचं. काय फायदा? पट्टे का? किसाला पट्टे हात वर करा. पट्टे म्हणून धन्यवाद. हालेलुया म्हणा. म्हणा हालेलुया. कोणती गोष्ट करायची? मनापासून विश्वासाने करायची. प्रेज लॉर्ड म्हणा. दुःखी मनाने देऊ, द्यायचं म्हणून देऊ. पुढे संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो. कोणाला प्रिय? कुठला प्रिय आहे देवाला? मला आनंदाने देणारा देवाला आवडतो, प्रिय असतो. हा पुढे सर्व प्रकारची कृपा त्याच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. सगळ्या प्रकारची कृपा वाढवायला देव समर्थ आहे. सगळ्या प्रकारची कृपा देवाला देव समर्थ आहे. तुम्हाला सगळं देऊ द्यायला समर्थ आहे. सगळं देऊ शकतो परमेश्वर तुम्हाला. म्हणा सगळं देऊ शकतो परमेश्वर मला. पण पुढे त्याची अपेक्षा आहे आपल्याकडून. जर देव आम्हाला सगळं देऊ शकतो तर त्याची पुढे त्याची अपेक्षा आहे की आम्ही विश्वास राहून त्याची सेवा करावी. तुम्हाला जे नाही ते देऊ शकतो परमेश्वर. सगळं देऊ शकतो परमेश्वर. तुमचं कर्ज आहे ते कर्जातून बाहेर काढू शकतो परमेश्वर. तुम्हाला सर्व बाबतीत संपन्न करू शकतो परमेश्वर. आमेन म्हणा. पण तुम्ही मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये विश्वास आहे का हे बघतो परमेश्वर. उदाहरण तुम्ही पहिलं लोन काढले बजाज फायनान्स कडनं. कशाकडनं? जाऊन मोबाईल घेतलाय. काय घेतलाय? कशावर घेतलाय? बजाज फायनान्स. लगेच पहिल्यांदा पटकन तुम्हाला लोन झालं.
आणि तुम्ही ते फेडलंच नाही, थोडस मध्ये आधी घोटाळा झाला, परत गेला, नोंद द्या, काय द्या, लगेच नाव टक 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 टक. खराब आहे तुमचं नाव, सगळं खराब आहे, होऊ शकत नाही लोन तुमचं. का होऊ शकत नाही? का होत नाही? काय झालं? तुमचं पहिल्या लोन मध्ये तुम्ही नाव खराब करून घेतलं. काय करून घेतलं? तसं काही वेळेस देव देतो आणि आपलं नाव बघतो कॅम्प्युटरवर, आणि जर आपलं नाव योग्य विश्वास असेल, लगेच पुढचं सँक्शन होतं. आमेन म्हणा. लगेच पुढचं सँक्शन होतं. प्रेज लॉर्ड. लगेच पुढची पुष्कळ नेमणूक होती. हालेलुया म्हणा. पण त्याच्यामध्ये गोंधळ असेल, तिथं ओपन होतं गोंधळ आहे, विश्वासू नाही. याला एवढं देव म्हणतं दिलं होतं, याला चांगलं आयुष्य दिलं होतं, याला चांगलं आरोग्य दिलं होतं, चांगली नोकरी दिली होती, चांगलं सगळं दिलं होतं, पण देव बघत होता कुठल्याच गोष्टीमध्ये काय नाही, हा विश्वासू नाही. प्रेज लॉर्ड म्हणा. चर्चला येत होता, चांगली नोकरी पाहिजे, चांगली नोकरी पाहिजे, आणि जेव्हा नोकरी भेटली, चर्चला यायला काय नाही, टाइम नाहीये. आता कसं लाख लाख रुपये पगार मिळवतोय, आता प्रार्थनेला यायला टाइम नाहीये. ऑफिस वर्क इतका आहे ना, काय सांगायचं. ऑफिस वर्क, खूप ऑफिस वर्क आहे, खूप काम आहेत, फाईली इतक्या पडल्यात, काम इतकं आहे, इतकं डोक्याला ताप आहे, चर्चला टाइम नाही पाळायचंय. असे उत्तर असतात. देव बघतो, पहिल्यांदा 1,000ची नोकरी नव्हती आणि आता 1,00,000 रुपयाची नोकरी देवाने दिली, पण देव बघतो, पण विश्वास नाहीये. मला. पण जो 1,00,000 रुपये घेऊन मी चर्चला येतो, प्रार्थना करतो, देव त्याला 2 लाखाची नोकरी दिल्याशिवाय राहत नाही, त्याचं पेमेंट वाढल्याशिवाय परमेश्वर राहत नाही. पण बघतो देव, पैसा जास्त वेळ लागा, एक डायलॉग असतो माणसाचा, मला टाइम नाही. विश्वास राहत नाही देव बरोबर. हालेलुया. काय राहत नाही देव बरोबर. आज 15-16 वर्ष झालं मी ही सेवा करतोय, आणि देवाने आतापर्यंत जे चालवले, जे मला जे नाही ती प्रभूने दिलेलं आहे, काही कमी नाही मला. का? एकच गोष्ट आहे की कुणी कितीही माझ्यावर काय करू किंवा काय करू, पण मी मात्र देवावर विश्वास राहतो. माझं मन बघ काय की मी देवावर विश्वास राहतो. कधीच देवाबरोबर मी देवाला दुखेल असं, दुःख वाटेल असं करत नाही, देवाला असं निराशा येईल असं करत नाही. कधी कधी माणसाला निराशा येतात नाही का, मी त्याच्या मनासारखं करत नाही, पण देवाला निराश येईल असं करत नाही. आणि देवाने मला आतापर्यंत जे नाही ते देवाने दिलेलं आहे. मला सगळ्या गोष्टी देव देतो. म्हणा की आमेन. हालेलुया. असे काही काही लोक येतात की प्रार्थना करा, आम्हाला असं काम होईल, आम्ही तुम्हाला एवढं दान देऊ. पण मी म्हणतो की पहिलं प्रार्थना विनंती योग्य असेल तर प्रार्थना करणार, योग्य नसेल तर मी प्रार्थना करणार नाही. तुमचं दान तिकडे घेऊन जावं आहे. प्रार्थना सुद्धा विश्वासू करणारे पाहिजे परमेश्वराला. कोणतरी दान देतं, मी चोरी करायचं चाललंय, माझी चोरी सक्सेस होऊ द्या, प्रार्थना करा, मी दशम देतो आणून, अशी प्रार्थना करणारा देव कसं काय वाढवल का? बोला प्रेज लॉर्ड. झालं एकदा एक व्यक्ती आली, म्हणाली की माझा धंदा मी काढणार आहे, प्रार्थना करा माझ्या धंद्यासाठी आणि मी तुम्हाला भरपूर दान देईन. मी म्हणलो कुठला धंदा आहे? ती सांगत नव्हती. अहो प्रार्थना फक्त करा. म्हणलं तुम्ही सांगा. ते म्हणाली दारूचा व्यवसाय करायचा आहे. माफ करा म्हटलं, मी नाही प्रार्थना करत. आज ती प्रार्थना करायला लावायची. देव मी बघतो, दान देणारे कुठलेही 2 नंबरचे काम करून दान देणारे प्रार्थना करणार का, आशीर्वाद देणार का? त्यावेळेस तुम्ही म्हणायचं आहे नाही, मला देवावर विश्वास राहायचा आहे. मला की हालेलुया. मग देव कुठलाही कावळा पाठवू शकतो. पाठवू शकतो की नाही कावळा? देव 5,000 भाकरीवर जर वाढवतो आशीर्वाद, देव तुम्हालाही वाढवतो विश्वास राहिल्यानंतर. संपू देणार नाही. मला की आमेन. भाकरी खात होते पण भाकरी संपत नव्हत्या. मासे खात होते पण मासे संपत नव्हते. का? कारण त्या येशूच्या हातामध्ये होत्या. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. जो विश्वासू आहे तो येशूच्या हातामध्ये सुरक्षित आहे. जो येशू बरोबर विश्वासू आहे तो येशूच्या हातामध्ये सुरक्षित आहे, देवाच्या कुंपणामध्ये सुरक्षित आहे, त्याचा व्यवसाय सुरक्षित आहे, त्याचे लेकरं सुरक्षित आहेत, त्याचं सगळं जीवन आशीर्वादित आहे. आमेन म्हणता का? आमेन म्हणता का? चला प्रार्थनेत बसा. हालेलुया. पुढे वाचा. देव समर्थ आहे देण्यासाठी. मला देव समर्थ आहे. तुम्हाला कार द्यायला समर्थ आहे, तुमची 1 मजला 2 मजला द्यायला देव समर्थ आहे, सगळं देव द्यायला समर्थ आहे. पण काय करा फक्त माहितीये,
विश्वासू राहा. काय राहा? हा, पुढे वाचा. यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत हा सगळा पुरवठा नेहमी होऊन बघा का देव त्याला असं म्हणताय, यासाठी की तुम्हाला सगळा पुरवठा होऊन तुम्हाला नेहमी प्रत्येक चांगल्या चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. तुमच्याकडे जास्त असावं चांगल्या कामासाठी. बघा, चांगल्या कामासाठी तुम्हाला देवाने धनवान करावं आणि तुम्ही दारूच्या पार्ट्या द्यावं, यासाठी तुम्हाला धनवान देवाने करायचं का? तुम्हाला देवाने स्वर्गातला पैसा तुमच्याकडे पाठवा तुमच्या अकाउंटवर, आणि तुम्ही काय दारू 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 पाजायचे लोकांना यासाठी पैसे तुम्हाला देवाने धनवान करायचं? देवाची योजना आहे का? देवाची योजना आहे की जर तुम्ही धनवान तिने केलं तुम्ही गरिबांना द्यावं. आमेन. तुम्ही लेकरांना दान देणगी द्यावी. ज्यांना शाळेचे कपडे नाही त्यांना शाळेचे कपडे घेऊन द्यावे. ज्यांना दप्तर नाही त्यांना दप्तर द्यावं. त्यांना बुक नाही त्यांना बुक द्यावं. हे तुम्ही धनवान काम करावं. आमेन म्हणता का नाही? हालेलुया म्हणा. का तुमच्या नातेवाईकांना बोलून दारूच्या पार्टी द्यायसाठी देवा तुम्हाला धनवान करावं? देवाचा उद्देश असतो तुम्हाला धनवान करायचा, कारण तुम्ही चांगल्या कामासाठी नेहमी तयार असावं. हालेलुया म्हणा. पुढे वाचा. तो चहूकडे वाटप करीत असतो. काय करत असतो तू? देव द्यायला समर्थ आहे का? कारण त्याने वाटप करत राहू. दरिद्र्यास दान धर्म करीत असतो. दैर्याला दान धर्म करत असतो तू धनवान. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा की. बघा, आता धनवान जे होतात त्यांना देवाची काही वॉर्निंग आहे, त्यांना देवाची काही गोष्टी एक बोध आहे किंवा आज्ञा आहे, त्यांनी करायला पाहिजे. पहिली तिमोथी 6:17-18 तुम्हाला ती समजेल. जे धनवान होत आहेत, जी उपलतेने वाढत आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी, मोठ्या पदावर चाललेले किंवा मोठ्या गोष्टीमध्ये, त्यांना देवाच्या काही गोष्टी आज्ञा आहेत, त्यांना देवाच्या काही गोष्टी शिक्षण आहे, ते आपण यामध्ये वाचणार आहोत. बघा, प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांगती. बघा, धनवानांना निक्षून सांगायला लावले ते आज मी सांगतोय, युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय की जे धनवान आहेत त्यांनी ऐकावं. काय म्हटले? तुम्ही अभिमानी होऊ नये. तुम्ही अभिमानी होऊ नये. गर्विष्ठ होऊ नका. जे पैशावाले आहेत, जे धनवान होतात, त्यांनी काय होऊ नये. जास्तीत जास्त धोका त्याच असा असतो जो पैसावाला होत असतो ना, पैसा 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 पैसा, तो गर्विष्ठ होतोय. त्याची बोली भाषा गर्विष्ठ होऊन जाते. म्हणून त्याला सांगाय देवाचं, धनवानांनो तुम्ही गर्विष्ठ अभिमानी होऊ नका. प्रेज लॉर्ड. आवाज येत नाही? प्रेज लॉर्ड. हालेलुया. धनवानांनो सांगायचं आहे या सुरुवाती माध्यमातून, तुम्ही मग सांगा, गर्विष्ठ होऊ नका. आमेन. दुसरी गोष्ट काय करायला सांगितलंय? त्यांच्या धनावर आशा ठेवू नये. पैशावर विश्वास नका ठेवू. हालेलुया. पैसा कायमचा नाही. पैसा जागा सोडणारा पैसा आहे. देव जागा बदलत नाही. देव युगायुग सारखा आहे. आमेन. म्हणा हालेलुया. म्हणा, पैशावर विश्वास ठेवू नका. धनवानांनो पैशाबद्दल अभिमान बाळगू नका आणि पैशावर विश्वास ठेवू नका. पुढे, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, त्याच्यावर आशा ठेवावी. जो देव देतो उपभोग घेण्यासाठी त्याच्यावर आशा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया म्हणा. जर देवाने तुम्हाला भरपूर दिले, त्या संपत्तीवर विश्वास नका ठेवू, देवावर विश्वास ठेवा. आमेन म्हणा. पैशावर आशा नका ठेवू. पैसा आरोग्य देऊ शकत नाही, आरोग्य येशू देतो. पैशाने तुम्ही गोळी खरेदी करू शकता, पैशाने तुम्ही भेट करून खरेदी करू शकता, पैशाने तुम्ही चांगलं घर घेऊ शकता, पण शांती आणि आरोग्य आनंद तुम्ही पैशाने घेऊ शकत नाही. येशू ख्रिस्त देत असतो. परमेश्वर सगळ्या गोष्टी. म्हणा आमेन. आमेन. आनंद कोण देतं? येशू. शांती कोण देतं? सुखाची झोप कोण देतं? हा. पुढे वाचा. चांगले ते करावे. चांगले ते करावे. सत्कर्माविषयी धनवान असावे. कशाविषयी धनवान असा? सत्कर्माविषयी. चांगले कामासाठी. पुढे, परोपकारी व दानशूर असावे. कसा असावे? परोपकारी आणि दानशूर असावं. काय असावं? सांगा ना, कसं असावं? दानशूर. कारण देणारे हात नेहमी अशा असतात. मी नेहमी म्हणतो, देणारे हात कसे असतात? कसे असतात? हात बघा, असं अशा असतात. देणारे हात असे असतात, घेणारे हात नेहमी असे असतात.
हालेलुया म्हणा. आणि देणारे कसे असतात? कुठलं चांगलं? कुठलं चांगलं? देवा देव म्हणतो काहीतरी हात असा करत. हालेलुया म्हणा की. हालेलुया. नुसता असंच हात पसरतो माझ्याकडं. आमेन. विश्वास जरा जसं माझ्याकडनं घेतोय तसं गरिबांना इकडे तिकडे असा हजार तुझा हात असू दे. मला काय आमेन. मिरची मागितली तर 2 मिरच्या देत नाही. आनंदाने मिरच्या देत नाही 2. हालेलुया मला की. कोणतं आहे तर मिरच्या देत नाही 2. कुठल्या मिरच्या? मंडीच्या मिरच्या. असं जर तुम्हाला कळालं एक गरीब व्यक्ती आली त्याला तेल नाही मिरची नाही, द्या बिंदास मोकळ्या मनाने. देव तुमचं भांडार संपू देणार नाही. देव तुमचं भांडार संपू देणार नाही. म्हणा आमेन. म्हणा हालेलुया. मंडळी आशीर्वादामध्ये समृद्धीमध्ये सर्व प्रकारच्या औदार्यामध्ये भरायला उठून राहा येशूच्या नावामध्ये. म्हणा हालेलुया. उठून राहा, भरून राहा, आशीर्वादित राहा, भरून भरून राहा, सगळ्या बाबतीत भरून राहा. उठून राहा म्हणजे बसून तसं ऐका. उठू नका, बसा खाली. बोला की प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा सगळेजण. उठून राहा म्हणजे कसं? सगळ्यात आता उठा, आता भरून भरून राहा. म्हणा की आमेन. कारण देव गरिबांना तुमच्याकडे पाठवणार आहे. गरजू लोक तुमच्याकडे येणार आहेत आणि तुमचे हात देणारे आहेत. म्हणा की आमेन. कुठले? तुमची. म्हणा आमची. म्हणा की आमची. आमचे हात देवाकडे असतात पण जगामध्ये आमचे हात असे असतात. म्हणा की हालेलुया म्हणा. म्हणा की हालेलुया. टाइम येणार आहे. म्हणा की आमेन. टाइम येणार आहे. म्हणा आमेन. आता लक्ष द्या. टाइम येणार आहे. आपली मंडळी सगळ्या बाबतीत भरून होत आहे, धनवान होत आहे, आशीर्वादित होत आहे. का? कारण कोणी जर येईल त्याला तुम्ही देणारे असणार आहात येशूच्या नावामध्ये. तुम्ही देणारे असणार आहात येशूच्या नावामध्ये. राबा संदा राबा राबा. हालेलुया. हालेलुया. योसेफ विश्वासू होता. वडिला बरोबर, भावांबरोबर तिथं गुलामीमध्ये, जेलमध्ये विश्वास होता. आणि ज्यावेळेस त्याला पद मिळालं पंतप्रधान, तिथं पण विश्वास होता. तेव्हा त्याला दाखवलं 7 वर्षानंतर एक दुष्काळ येणार आहे, कडक दुष्काळ येणार आहे. मग तो विश्वास होता. 7 वर्षामध्ये त्यांनी इतकं पिकवलं, इतकं पिकवलं, जिथं नाही तिथं गोडाऊन भरले, जिथं नाही तिथं गोडाऊन भरले, तिथं नाही तिथं गोडाऊन भरले. आणि राजाने काय सांगितलं? योसेफा, या सगळ्या गोडाऊनच्या चाव्या तुझ्याकडे योसेफा. हालेलुया. मला की प्रेज लॉर्ड. सगळ्या चाव्या कुणाकडं? योसेफाकडं. मग दुष्काळ पडायला सुरुवात झाली. सगळीकडे दुष्काळ पडत असताना सगळे लोक राजाकडे येऊ लागले. राजा, आमचं धान्य संपले, आम्हाला धान्य पाठ्या. राजा म्हटला, माझ्याकडे चाव्या नाहीत, योसेफाकडे चाव्या आहेत. आणि योसेफ कोण आहे? इस्रायलाच्या जिवंत देवाचा भक्त आहे. मला की आमेन. हालेलुया. योसेफ कोण आहे? हा योसेफ राजाचा पाहुणा नाही, जिवंत देवाचा भक्त आहे. तसं तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. तसं तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. आणि म्हणून भरून राहा, भांडारामध्ये भरून जा, आर्थिकमध्ये भरून जा, आशीर्वादामध्ये भरून जा, धर्मामध्ये भरून जा, सगळ्या गोष्टींनी भरून जा. एक समय असा येईल त्यावेळेस विश्वासुरा हात पण असा देणारा ठेवा. आमेन म्हणा. जेव्हा योसेफाकडे जायचे, योसेफ म्हणायचे धान्य दे. योसेफ म्हणायचा, द्या या गोडाऊनमधून यांना धान्य, द्या या गोडाऊनमधून यांना धान्य. योसेफ देणारा झाला. योसेफ कोण झाला? एक काळ असा होता योसेफाचा की त्याला तो प्रत्येक गोष्टीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये, संकटामध्ये तो देवावर फक्त विश्वास होता. पण देवाने एक असा समय आणला, अख्ख्या देशाच्या लोकांना योसेफाला फक्त देवाने देणारा केला. कारण त्याचं संबंध मी मोठं होतं. आमेन म्हणता. आमेन म्हणता. तसं तुम्हाला व्हायचं आहे. तसं तुम्हाला व्हायचं आहे. तुम्ही धनवान व्हायला मागता देवाकडे. काय म्हणून मागताय? चांगलं सत्कर्म करण्यासाठी मागताय काय? काही मागता, पण त्याच्या मागे उद्देश काय तुम्ही मागताय? तुम्ही देवाला प्रार्थना करता तुमचा मुलगा डॉक्टर व्हावा, पण काय डॉक्टर होऊन काय करावं म्हणून तुम्ही प्रार्थना करताय. तर देवाला तुमचं खरं विश्वास पण कळलं, देवा माझा मुलगा डॉक्टर होऊ दे आणि त्यांनी गरिबांची फुकट सेवा करावी, नक्कीच डॉक्टर बनवेल तुमच्या मुलाला परमेश्वर. तुम्ही कुठली नोकरी बघता आपल्या लेकरासाठी?
पण त्याच्या मागे स्वार्थ जर असेल, किंमत नाही त्या प्रार्थनेला परमेश्वराकडे. हालेलुया बघा. स्वतःला फक्त मोठं होण्यासाठी प्रार्थना, स्वतःला फक्त मोठं होण्यासाठी पद, मोठं होण्याची मोठी पगाराची नोकरी. पण तुम्ही असं बघा, देवा मला भरपूर दे, मी तुझी चांगल्या लोकांना मदत करीन आणि चांगली सेवा करीन. मी मदत करीन कार्यक्रम लोक ठिकाणी. मला लाखो रुपयाची चांगल्या नोकरी दे, माझ्या लेकरांना चांगलं आशीर्वादित कर, असं देवाला मागा. पण उद्देश मला की देवा, जेणेकरून आम्ही चांगले तुझ्या राज्यामध्ये फिरणी करू, देणारे हो, आम्ही देणारे हो. प्रेस लॉर्ड. नाहीतर मुलाला मुलगा डॉक्टर झाला किंवा वगैरे वगैरे झाला, चर्चला या, टाइम नाही, लंडनला चाललोय, जावा लंडन तिकडच, लंडनला अमेरिकेत जावा, तिकडच भटकत बसा. देव तुमच्या जागी दुसऱ्याला परमेश्वर पुढवणार आहे. पण देव बघतो, देतो देव. कधी असं देवी करत नाही, कंजूस नाही परमेश्वर. मला की आमेन. पण जो देवासाठी अशा स्वार्थी विना प्रार्थना करतो, देवाला मागतो ना, देव त्याला देतो पण, आणि देव त्याला मोठं त्याचं नाव पण करतो. मला की आमेन. योसेफाला देवाने मोठं केलं का नाही? केलं का नाही? कुठवर असं मागणार, देवा मला दे, मागा देवाच्या चांगल्या कामासाठी. तुम्हाला पण विपुल होईल आणि इतरांना पण तुमच्या दारी भेटावं. तिचं काय की मला देव मास्टर, मी देवाकडे आज मी निर्णय करतो, विश्वास राहतो, आणि मी देवाच्या राज्यासाठी, देवाच्या गौरवासाठी माझं जीवन असावं, माझं सगळं असावं, त्यासाठी मी मागतो. देव तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. देव दिल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. देव सगळ्या गोष्टी परमेश्वर देईल, सगळे मोठे पद देईल. बरोबर. फक्त दाखवण्यासाठी नको. तुमच्या लेकराची पाठी फक्त घरावर ही पाठी दिसण्यासाठी नका म्हणू. इतर चांगल्या गरीब आणि गरजू, दारिद्र्य ज्यांना गरज आहे त्यांना मदत करणारी ही पाठी फायदेशीर ठरली पाहिजे. तुमचं घर की दरवाजा पेन अशा लोकांसाठी ठरलं पाहिजे की मदतीला येणारे प्रत्येक जण म्हणलं पाहिजे, हा येशूची प्रार्थना करणार आहे, ह्याच्याकडे भेटलीच पाहिजे मदत. म्हणा हालेलुया, हालेलुया. तुमच्याकडे येणाऱ्या व्यक्तीची बेलवजन म्हटली पाहिजे, हिला 2 मिरच्या म्हटली तरी पावशेर मिरची दी. मला नका चिंबसपणा करू 2 मिरच्यासाठी. बघा की म्हणा, कंजूसपणा नका करू मिरच्यासाठी. तुम्ही मिरची दिली तर तुम्ही कधी दानशूर होणार मग? हालेलुया म्हणा. तुम्ही मिरची दिली, तुम्ही बॅग कधी देणार एखाद्या लेकराला फुकट गिफ्ट म्हणून? 2 मिरची दिली तुम्ही, कोथिंबीर म्हणून दिलाय, हा तुम्ही 200 रुपयाची बॅग देणार आहे का एखाद्याला? देव बघतो तुमचा विश्वास. देव बघतो विश्वास. प्रेज लॉर्ड. मला की प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गरीबाला जेवण पण घाला, राशेच्या तांदळाचा नका, चांगल्या तांदळाचं जेवण घाला. मला की हालेलुया. नाही राशेचं तांदूळ खात नाही मी, आणि करायचं बोबाटा. गरीबाला जेवण, कशाला जेवण? न खाणाऱ्या तांदळाचं जेवण. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मला की सगळं मला की हालेलुया. विश्वास करा देवाबरोबर. मला देवावर विश्वास करा. जी सेवा करता, जे कार्य करता, विश्वास करा, विश्वासूपणे करा, देवाला आवडेल असे करा. मला की आमेन. देव योसेफाप्रमाणे मोठ्या गोष्टी तुम्हाला नेमेल, पुष्कळ गोष्टीवर नेमेल, पुष्कळ गोष्टीकडे नेईल तुम्हाला परमेश्वर. पुष्कळ गोष्टी तुझ्या लेकराला प्रगतीकडे घेऊन जाईल. मला आमेन. तुम्ही आता जर स्वार्थी प्रमाणाची भक्ती करत तर तुमच्या लेकरा स्वार्थी बनायणार, आणि ते मोठ्या पदाला नोकरीला गेले तरी पण ते देवासाठी जगणार नाही. ते जगीत जीवन जगतील. जगीत जीवन जगून नरकाच्या मार्गात जाण्यापेक्षा चांगलं जीवन मागा देवाला. चांगली स्वार्थी विना प्रार्थना करा. तुमचे लेकरा पण स्वर्गात जातील आणि देवाच्या राज्यासाठी उभं राहतील. मला की आमेन. हालेलुया. अनेक ठिकाणी दुःखाची गोष्ट काय की ते देवामुळे आशीर्वादित झाले, देवामुळे चांगल्या नोकरी भेटल्या, देवामुळे चांगल्या पदावर गेले, पण आज ते नरकाच्या मार्गात आहेत. काय फायदा? प्रेज लॉर्ड. नाही, देवामुळे त्यांना सगळं मिळालं, चांगलं मुलाला सगळं भेटलं, त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळे मुलाला भेटलं,
पण मुलामध्ये ती जटीपणा उतरला, मुलगा वाईटाच्या मार्गावर, नरकाच्या मार्गाने, काय फायदा? प्रेज लॉर्ड. मला देवाला मागायचं, मला देवाला मागायचं त्याच्या गौरवासाठी. कशासाठी? गौरवासाठी. शर्माला ज्ञान मागितलं गौरवासाठी. हालेलुया. म्हणा की हालेलुया, हालेलुया. एस्तेर राणी झाली. काय झाली? राणी. म्हणा राणी झाली एस्तेर. आळशी सिस्टर लोक एस्तेर होऊ शकत नाहीत. राणी नाही, नौकराणी होणार. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा की. पटत नाही वाटतं? हालेलुया म्हणा. आळशी राहताल तर नोकरानी होताल, पण जर तुम्ही तत्पर होताल, देवासाठी मरायला तयार होताल, देवासाठी उपास करायला तयार होताल, तर राणी होताल. म्हणा की आमेन. राणी होताल, राणी. मी राणी झाली, मला काय करायचं ती जर म्हणली असती, मी राणी झाली, मी गपचूप बसते, लपून बसते, कोणाला कळणार नाही, देवापासून लपून राहू शकत नाही. तिच्या पावलाने सांगितलं आणि इस्रायला, याच दिवसासाठी तुला पद दिले देवाने, याच दिवसासाठी तू देवाच्या लोकांसाठी उभं राहावं, देवाच्या लोकांसाठी तू मध्यस्थी करावी, यासाठी तुला उभं केले, आज आणि झोपण्यासाठी नाही. प्रेज लॉर्ड. आळस आणि झोपून घोरत बसण्यासाठी नाही. एस्तेराला म्हणाला, तू आत्ताच्या आता राजाकडे जायला पाहिजे. एस्तेराने म्हटली, हो. जागृत झाली ती. मला जागृत झाली, जागृत झाली. बरी इंटरेस्ट नव्हता थोडासा. जेव्हा बोला, देव कुठून पण तारा करील, देव कुठून पण कार्य करील, पण तुझा मात्र नाश होईल, असं एस्तेरला ऑर्डर गेली. एस्तेर म्हटली, नाही, मी आता जाते, पण एक करते, 3 दिवस उपवास करते. किती दिवस? 3 दिवस उपवास करते, प्रार्थना करते. मला देवाने पद दिलं, देवाने मला राणी पद दिलं, आता याचा वापर मी देवाच्या लोकांसाठी करते. आणि मग ती उपवास करून गेले आणि तिला म्हणाली की जर राजाने कृपा केली ठीक आहे तर मरणदंड भेटणार. मरणदंड भेटला तरी चालेल, पण देवाच्या लोकांसाठी मरेल. गेली, यशस्वी झाली. मला आमेन. झाली का नाही यशस्वी? झाली का नाही यशस्वी? बायबलमध्ये कुठल्या सांगा महिला आळशी आहेत? सांगा मला, काढून द्या. आणि त्या मोठ्या झाल्या, सांगा मला. मला कुठली महिला आळशी सांगा. एस्तेर आळशी आहे? नाही, तुम्ही चांगले आळशी नाहीत बरं का. नाराज दाखव. मला ते हालेलुया. सगळे म्हणा हालेलुया. तुम्ही आळशी नाही, चांगले आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. पण बायबल मध्ये मला एक कुठली स्त्री दाखवा की ती आळशी होती, देवा तिला मोठं केलं. एकदा अब्रामाच्या पोरासाठी मुलगी बघायला गेले होते. काय करायला ते? मुलगी बघायला. इसाकासाठी. कोणासाठी? आणि इसाकाच्या साठी मुलगी बघायला त्याने काय प्रार्थना केली माहिती का? त्या माझ्या उंठाला जी पाणी पाजल तीच माझ्या धन्याच्या मुलासाठी बायको होईल. काय पाजायचं तिनं? काय पाजायचं तिनं? काय पाजायचं तिनं? त्याने अशी प्रार्थना केली. तिथं बरंच मुली होत्या त्या विहिरीवर. प्रेज लॉर्ड. तिथं त्या मुली काय होत्या? बऱ्याच तिथं काय होती? मुली होत्या तिथं. आणि ती म्हणतो मला, जी मुलगी म्हणेल तुम्हाला पण पाणी पाजते, तुमच्या उंटाला पण पाणी पाजते, तीच माझ्या धन्याच्या मुलासाठी काय होईल? त्याची पत्नी होईल. मला सांगा, त्याला तर पाणी देती, उंटाला पाणी का गाईला पाणी पाजायचंय का? हालेलुया म्हणा की. गाईला पाणी पाजायचं का? असं मोटरचं बटन टाकून पाणी नाही पाजायचं. हा, किती पाणी पाजायचं? बटक. असं नाही, विहिरीतनं जाऊन पाणी आणायचं, विहिरीचं पाणी आणायचं, उंटाला पाजायचं. सोपी गोष्ट नाही. आळशी करू शकत नाही. मला आळशी करू शकत नाही. आळशी काहीच करू शकत नाही. फक्त रडत बसू शकते. फक्त थोडं काय कळतं मला म्हणा. तसं होऊ नका बरं का, रडत बसू नका, आळशी होऊ नका प्लीज. प्रेज लॉर्ड. देव जोडून म्हणतोय नाही का, देव विनंती करतोय, विवळतोय, आळशी होऊ नका बहिणींनो. प्रेज लॉर्ड म्हणा की सगळे म्हणतो ना. मला प्रेज लॉर्ड.
आज जरा मला माझ्यावर दया करा थोडस. हालेलुया. जरा थोडस रागण नका बघास. हालेलुया. थोडस पुढे एवढं सांगतोय की आळशी होऊ नका, फक्त एवढंच म्हणतोय, पण मला रागाने काय बघू नका माझ्याकडे आज. बोला की प्रेस रागाने बघू नका. घरात सुद्धा म्हणतो नका बघू राग. बोला की हालेलुया. मला हालेलुया. हा एवढं वाचून संपूया. वाढत चालले पण तेवढं वाचून संपूया. आमेन. हा 24 अध्याय आणि 12 वचन वाचा. उत्पत्ती 24:12. आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राम याचा देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याच्यावर दया कर. पहा मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि या गावातल्या कन्या पाणी भरवास येत आहे. तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीसनी म्हणेल मला पाणी पाजायला आपली घागर उतार, ती मला म्हणेल तू पियन तुझ्या उंटासी मी पाजते, तीच तुझा सेवक इसाक याच्याशी ती नेमलेली असो. यावर मला कळले की तू माझा धन्यावर दया केली आहे. त्याचे बोलणे संपले नाही. तोच अब्रामाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का, हिचा पुत्र बतुएल यास झालेली रिबिका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. म्हणा की प्रेज लॉर्ड. आणि ही मुलगी दिसायला फार सुंदर. म्हणा दिसायला फार सुंदर. मला दिसायला फार सुंदर, पण झोपायला आळशी. काय फायदा. हालेलुया. म्हणा हालेलुया. म्हणा दिसायला फार सुंदर. चपाती भारत पाकिस्तान. हालेलुया. म्हणा की हालेलुया. म्हणा दिसायला फार सुंदर, कालवण मात्र बेवचव. प्रेज लॉर्ड. म्हणा. बोला की हालेलुया. काय फायदा सुंदर असून, पण ही फार सुंदर पण होती. आमेन. म्हणा ही सुंदर पण होती. म्हणा आमेन. हा पुढे वाचा. आणि ती फार सुंदर, ती कुमारी होती. काय होती ती? कुमारी होती. तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली, घागर भरून वर आली. बघा काय कष्टाळू होती रिबेका. मला की आमेन. आजकाल आयत नगरपालिकेचं पाणी आलं की आयत बटन, आयत फिल्टर, तरी कमर दुखती. काय म्हणायचं आता. म्हणा हालेलुया. म्हणा की लय थकले मी. कसं थकले. पहिल्याच्या बायात 3-3 घागरी आणि ते घागर. प्रेज लॉर्ड. तरी थकत नव्हत्या. आमेन. म्हणा. आणि रिबेका बी विहिरीत जाऊन पाणी काढून आणते. म्हणा की आमेन. आणि विहिरीत जाऊन पाणी आणते आणि पाणी प्यायला मागले तर पाणी दिली प्यायला. हा एवढ्या कष्ट विहिरीतनं पाणी आणले, तुला येऊन पाणी प्यायला. हालेलुया. पुढे काय म्हटलं बघा. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या गागरेतील थोडे पाणी मला पाज. थोडं पाणी मला पाज. काय कर. थोडं पाणी मला पाज. बघा पुढे ती म्हणाली प्या बाबा. तिने ताबडतोब आपल्या हातावर काय घातली, घागर उतरून त्याला पाणी पाजले. त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली तुमच्या उंटासाठी पाणी आणून त्यास पोटभर पाजते. काय करते. उंट काय एक तांब्या पितो काय, एक घागर पितोय असं म्हणतात. 6-6 महिन्याच्या एकदा मग पिते ती उंट. म्हणा. पुढे राहिलं. मग तिने त्वरा करून भागर डोनीत रिचवली. पुन पाणी आणण्यास तिने विहिरीकडे धावत घेतली. तिने त्याच्या सर्व उंटासाठी पाणी काढले. किती. म्हणा सर्व उंटासाठी. आता किती उंट होते काय माहित नाही, पण सर्व उंट. एक उंट नव्हता बरं का. मला एक उंट नाही, एक उंट नाही, सर्व उंट. काय सांगायचं बघा. किती उंट असतील शोध लावू आपण. तो मनुष्य जगाला चबाब करून पाहत राहिला. परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा ती असे तरी तो स्तब्ध राहिला. उंटाचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने 1/2 शेकेल भार सोन्याची एक नथ तिच्या हातात घालण्यासाठी 10 शेकेल भार सोन्याच्या 2 बांगड्या काढल्या. प्रेज लॉर्ड. म्हणा. सोनं भेटलं, सगळंच भेटलं. मला क्या आम्ही वाव क्या बात आहे. म्हणा आळशी स्त्री सुंदर असून पण काय फायदा. हालेलुया. म्हणा. एक पाणी तांबे द्यायला त्याला काय नसतो, टाइम नसतो. हालेलुया. म्हणा.
पाणी द्या. काय बाबा, उठू का आता झोपे मी पाणी द्यायला. काय केलं, मोटर चालू करून पाणी बिणी मारलं, थकली. प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाला धन्यवाद, मला देवाला धन्यवाद. घराघरात नळ दिले देवाने, मला की घराघरात नळ दिले. फिल्टरची गाडी पण दारात येते. देवाला धन्यवाद, देवाला धन्यवाद. फिल्टर पण घरात बसवलाय. किती जणांच्या घरात फिल्टर आहे, हात वर करा. किती जणांच्या दारात नळ आहे, नळ दारात. सुखे तुम्ही सुखे, फक्त आळशी होऊ नका. तर पहिलं मला माझं सायकलीला इकडे कॅन अडकवायची, इकडे घागा अडकवायची, पाण्याला जायचं आणि भरून आणायचं. इथे इंदापूरला सुरुवातीला होतं तरी त्या अंकाची लाईन भांडणं पाण्यासाठी, पण पाणी भरायचं. देवाला धन्यवाद. एवढं सुख देऊन आळशी व्हायचं काय फायदा. मला विश्वास राहा, सुख सोयी दिल्या देवाने, सुख सोयी त्यामध्ये विश्वास राहा. चला आपले हात उंच करून देवाकडे प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. संदा राबा बाबा बाबा बाबा. मागा प्रभूला निर्णय कराच. मागा प्रभूला, पिता परमेश्वरा, आज तुझं वचन यांनी ऐकलेलं आहे. यांनी विश्वास राहावं, निर्णय करावा विश्वास राहण्यासाठी. जे दिले, जे टॅलेंट दिले, वरदान दिले, त्यामध्ये त्यांनी विश्वास राहावा, प्रगती करावी, त्यामध्येच वागावं. आणि प्रभू आज एस्तेराविषयी ऐकलो आम्ही, योसेफाविषयी ऐकलो आम्ही. प्रभू कसे ते विश्वास राहिले, त्यांना कसं मोठ्या पदावर तू नेमणूक केलंस परमेश्वरा. महिलांमध्ये आम्ही ऐकलं प्रभू, रिबेका, एस्तेर, ह्या किती देवा तुझ्या लोकांसाठी उभे राहिल्या. देवाच्या लोकांसाठी ते मरायला तयार झाल्या. प्रभू मरायला तयार झाली असते. रिबिका सुद्धा सगळ्या उंटाला तिथं पाणी पाजलं आणि तिची निवड तू केलीस त्यावेळेस परमेश्वरा. ती छोट्या गोष्टीमध्ये विश्वास राहिली, पाणी पाजण्यामध्ये ती विश्वास राहिली आणि तिला तू निवडलं. इसाकाची पत्नी आशीर्वादित पत्नी म्हणून दे बाबा. धन्यवाद दे बाबा. देवा या ठिकाणी असलेल्या प्रत्येक महिलाला, प्रत्येक पुरुषांना हाय त्या प्रत्येक जे देवा तू दिले त्यामध्ये विश्वास राहण्यासाठी यांना मदत कर. ब्लेस कर प्रत्येकाला. आणि प्रभू तुझा गौरव त्यांच्या जीवनात होईल बाबा. येशूच्या नावात ही प्रार्थना करतो मागतो त्या पिता. आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद करो.